नमस्कार. आपण पाहतायत GR महाराष्ट्र. बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा. अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे, फसवणूक आणि भीती दाखवून पैसा उकळण्यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 11 गुन्हे दाखल असून त्यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास SIT करत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले की अशोक खरात पीडित महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. कुटुंबियांच्या मृत्यूची भीती, बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले. श्री शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. रुपाली चाकणकर यांच्या चौकशीबाबत सातपुते म्हणाले, पुरावे मिळाल्यास कोणाचीही गैर केली जाणार नाही. मुख्य आरोपी व्यतिरिक्त मदत करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. CDR लीक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच खरातच्या अफाट मालमत्तेची माहिती EDला देण्यात आली आहे. SITने 17 दिवसांचा कसून तपास केला असून आरोपीला तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जात आहे. तपास पूर्ण होईपर्यंत गोपनीयता राखली जाईल, असे SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी ठामपणे सांगितले. पुढील अपडेटसाठी पाहत रहा GR महाराष्ट्र. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे. या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा SIT करत आहे. 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत. त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास SIT करत आहे. त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत. गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसची इतर रिलिव्हंट कलमं याप्रमाणे दाखल आहे. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे SITकडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30पेक्षा अधिक साक्षीदारांकडं आपण विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडं आणि पीडितेंकडं आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता. त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता, असं आपल्याला निष्पन्न होतंय.